नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. आम आदमी पार्टीच्या गोंय फांट्याचे आदले अध्यक्ष ॲडव्होकेट अमित पालेकार हांचो काँग्रेस प्रवेश व्हडा दबाज्यांत सांताक्रूज हांगासर पार पडलो. ह्या काँग्रेस प्रवेशाच्या सुवाळ्याक पक्षाचे सगळे लीडर, सगळे पदाधिकारी हाजीर आसलेले आनी त्या खातीर काँग्रेस पक्षाची युनिटी त्या निमतान आमकां पळोवपाक मेळ्ळी. ॲडव्होकेट अमित पालेकर हांच्या सारको एक हुशार, एक यंग प्रोफेशनल, एक बरो वक्तो आनी स्पेशली भंडारी समाजाचें प्रतिनिधित्व करपी एक यंग लीडर काँग्रेस पक्षाक फावो जावप ही काँग्रेस पक्षाच्या नदरेंतल्यान एक बरी गजाल म्हणची पडटली. हालींच फोंड्या पोटवेंचणुकीच्या निमतान दोतोर केतन भाटीकर हांच्या सारको एक यंग एनर्जेटीक प्रोफेशनल, एक बरो उलोवपी आनी काम करपाची जिद्द आसपी अशा पद्दतीचो यंग लीडर काँग्रेस पक्षाक फावो जालो. म्हणटकूच एकी कडेन डॉक्टर केतन भाटीकर आनी आतां ॲडव्होकेट अमित पालेकर अशे दोग जाण बरे यंग लीडर काँग्रेस पक्षाक फावो जाल्या म्हणटकूच काँग्रेस पक्षा भितर एक पॉझिटिव्हिटी तयार जावप ही स्वाभावीक आसा. आमी हालींच्या तेंपार पळयलें की काँग्रेस पक्ष हो युथा पासून खूब पयस आसा आनी यूथ हे काँग्रेस पक्षा कडेन कित्याक एट्रॅक्ट जायना ही खरी म्हत्वाची गजाल आसा. आतां एट्रॅक्ट जायना हाचें कारणूच अशें की मुळांत काँग्रेस पक्षाची आयडियोलॉजी ही काँग्रेस पक्षान आसपी लोकांकूच खबर आसा काय कितें, आनी ही आयडियोलॉजी जर दुसऱ्या लोकांक आमी पटोवन दितले जाल्यार पयलीं स्वता ती आयडियोलॉजी समजून घेवप ही खूब गरजेची आसा. आतां अमित पालेकार, केतन भाटीकार, सुनील कवठणकार अशे कितलेशेच तरणाटे यूथ लीडर हे काँग्रेस पक्षान आसात जे बऱ्या तरेन ही आयडियोलॉजी युथा मेरेन व्हरपाक शकतात. ॲडव्होकेट अर्चित नायक हाच्या सारको युवा काँग्रेसीचो अध्यक्ष आसा, एहराज मुल्ला आसा, अशे कितलेशे श्रीनिवास खलप आसा, ते कितलेशेच यंग ब्रिगेड आतां काँग्रेस पक्षान एकठांय जाल्ली आसा. म्हणटकूच ह्या यंग ब्रिगेडीचो कसो उपेग पक्ष करतलो हें खूब म्हत्वाचें ठरतलें. एक बरी गजाल ती म्हटल्यार काँग्रेस पक्षाचे गोंय प्रदेश अध्यक्ष अमित पाटकार हेवूय यंग आनी एनर्जेटीक अशा पद्दतीचे यूथ लीडर आसात. त्या भायर विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, एंग्री यंग मॅन अशें आमी तांकां म्हणपाक शकता, तेवूय यूथ आसात आनी तेवूय एनर्जेटीक पद्दतीन काम करतना आमकां दिसतात. मागीर अशा तरेचे यंग एनर्जेटीक लीडर जर आयज काँग्रेस पक्षा कडेन आसा जाल्यार हो पक्ष हो फाटीं उरपाक शकना. म्हणटकूच आतां कशा तरेन हो पक्ष फुडें वयतलो, कशा पद्दतीन विधानसभेची वेंचणूक जी 2027 जावपाची आसा त्या वेंचणुकेची स्ट्रॅटर्जी करतलो, आपलें संघटन कशा पद्दतीन मजबूत करतलो, चडांत चड युथाक आपल्या वाटेन कशा पद्दतीन हाडटलो ह्याची पुराय स्ट्रॅटर्जी ही आतां काँग्रेस पक्षाक करची पडटली. ॲडव्होकेट अमित पालेकार हे एक बरे नामनेचे यंग वकील म्हणून तांची वळख आसा. कांय तेंप तांणी मिडिया भितरूय काम केलां, बरें बरोवपी अशी म्हणून तांची वळख आसलेली. एक बरे वक्ते आनी स्पेशली भंडारी समाज जो गोंयचो सगळ्यान व्हडलो समाज आसा त्या समाजाचें प्रतिनिधित्व करपी आनी त्या समाजांतल्यान अशा पद्दतीन उच्च शिक्षण घेवन ह्या पावड्यार पावपी अशा पद्दतीचो एक यंग लीडर अशी अमित पालेकर हांची वळख आसा. आतां अमित पालेकर हे क्रिमिनल, त्या भायर NDPS अशा ह्या फिल्डा भितर एक नामनेचे वकील. तांच्या बाबतीत कांय बऱ्यो गजाली आनी कांय चुकीच्यो गजाली नाजाल्यार तांच्या बाबतीत अपप्रचारूय हो वेगवेगळ्या पातळीचेर सुरू आसप हें स्वाभावीक आसा. प्रत्येकाचे सदांच लोक बरेंच उलयता अशें ना, कांय लोक ताचे वायट उलोवपी आसतात. अमित पालेकार हो VIP-चो वकील, लँड डील करपी वकील, नाजाल्यार जमनीच्या संदर्भातले सगळे वेव्हार हे सगळे करपी वकील. आतां अमित पालेकार हे एक नामनेचे वकील म्हणटकूच व्हडले व्हडले लोक, व्हडले व्हडले VIP हे तांच्या कडेन येवप हें स्वाभावीक आसा. दॅट इज हीज प्रोफेशनल स्कील आनी दर एकाच्या प्रोफेशनल स्किलाचेर ताचे सक्सेस हें थारलेलें आसता. आतां बरो दोतोर जसो आसता आनी त्या बऱ्या दोतोरा कडेन सगळे VIP व्हडले व्हडले लोक जसे ट्रिटमेंट घेतात बिकॉज ऑफ हीज प्रोफेशनल स्कील, तशाच पद्दतीन एक ॲडव्होकेट म्हणून ताची एक वेगळी जर प्रोफेशनल स्कील आसा जाल्यार तो त्याचो
प्रोफेशनल बाबतींतली गजाल ठरता, ताका आमी दोश दिवपाक शकता काय कितें? आता जेन्ना मनीस आपल्या प्रोफेशनलाचो दुरुपयोग करता, प्रोफेशनलांतल्यान भानगडी करता, प्रोफेशनलांतल्यान इलिगॅलिटीज करता, त्यो जर मुखार येत जाल्यार येस, ताचेर आमकां दोश दिवं येता. म्हणटकूच अपप्रचार हो स्वाभाविकपणान जातलोच. दोतोर केतन भाटीकार काँग्रेस पक्षान आयल्या उपरांत ते कशे RSS आणि BJP कडेन लिंक्ड आसात, अशा पद्दतीचो प्रचार हो तांचो सोशल मिडियाचेर सुरू जालो. तशाच पद्दतीन अमित पालेकार हांच्या बाबतींतूय असोच प्रसार हो सोशल मिडियाचेर जातलो. आयजूच सकाळीं एक जुनो मेसेज पळोवपाक मेळ्ळो, जेन्ना ते आम आदमी पार्टीन आसले आनी तांणी अमित पाटकार हांचेर आरोप केल्लो मायनिंगाच्या संदर्भात तांचे कशे मुख्यमंत्र्या कडेन सेटिंग आसा. हे सगळे आदले पोस्ट, आदले व्हिडिओज, आदली भाशणां ही स्वाभाविकपणान येतली. पूण म्हाका दिसता काँग्रेस पक्षान जर मुखार वचपाक जाय जाल्यार ह्या सगळ्या गजालीं कडेन आडनदर करची पडटली. कित्याक आडनदर करची पडटली? तर तांचे अपोनंट जे आसा रुलिंग BJP, ह्या BJPन म्हाका दिसता कांयच दवरूंक ना तेंच्या खातीर. म्हटल्यार ज्या ज्या लिडरांचेर सिरियस एलिगेशन्स, सिरियस आरोप BJPन केल्ले, ज्या ज्या लिडरांच्या विरोधात कंप्लेंट्स फायल केल्ले, त्या सगळ्या लिडरांक घेवन पवित्र करून वॉशिंग मशिनांतल्यान क्लीन करून तांणी आयज आपली गोंया भितर सत्ता स्थापन केल्ली आसा आनी फाटली 14 वर्सां ते आतां गोंयांत सत्तेर आसा. म्हणटकूच ह्या BJPन सगळे रेकॉर्ड ह्या बाबतींतले सगळे मोडलेले आसात. म्हणटकूच काँग्रेस पक्षाचे नवे रेकॉर्ड तयार जावपाक शकना आनी असल्या ह्या गजालीं भितर जर काँग्रेस पक्ष अडकून उरलो जाल्यार काँग्रेस पक्ष मुखार वचपाक शकना. आनी त्या खातीर ह्या सगळ्या अपप्रचाराचेर, अशा पद्दतीच्या ह्या सोशल मिडिया ट्रोलिंगाच्या बाबतींत काँग्रेस पक्षान आडनदर करून आपल्या दोळा मुखार 2027ची विधानसभा वेंचणूक अशें ध्येय दवरचें पडटलें, जाल्यारच हो पक्ष खंय तरी तग मारपाक शकता. आता काँग्रेस पक्षाच्या ह्या यंग ब्रिगेडाची नांवां आमी घेतलींच. तांचो पक्ष कशा तरेन उपेग करून घेता, संघटनात्मक पातळीचेर आनी इलेक्शन प्रोसेस किंवा इलेक्शन स्ट्रॅटर्जी भितरूय कसो उपेग करून घेता तें खूब म्हत्वाचें आसा. आता तिकिटी वयल्यान सदांच काँग्रेस पक्षान झगड्यो हे जातातूच, तें नवीन गजाल न्हू. पुणून ह्या यूथ लिडरांनी विचार करचो पडटलो की दर एकाक तिकीट मेळ्ळी जाल्यारूच तो पक्षा खातीर काम करतलो, नाजाल्यार तिकीट मेळोंक ना जाल्यार तो बंड करतलो. अशा तरेन पक्ष चलपाक शकना. पक्षा खातीर निस्वार्थीपणान योगदान दिवचें पडटा. आयज भाजपा जो पक्ष सत्तेर आसा त्या पक्षाच्या कितल्याशाच लिडरांनी अशा पद्दतीन पक्षा खातीर त्याग केल्लो आसा. तांकां कालांतरान न्याय मेळ्ळो जाल्यार मेळ्ळो, नाजाल्यार अशे कितलेशे लिडर आसात तांकां न्याय मेळपाक शकूंक ना आनी ते तशेच आसात. पूण ते पक्षान अजुनूय टिकून आसात आनी पक्षा खातीर ते काम करत आसात. हो विचार हो काँग्रेस पक्षाच्या ह्या युथांक आनी कार्यकर्त्यांक आपणावचो पडटलो, जाल्यारूच काँग्रेस पक्ष हो मुखार वचपाक शकता. पेडणे ते काणकोण मेरेन नव्या युथांक पक्षा कडेन कशा पद्दतीन हाडपाक शकतात, पक्षाची आयडियोलॉजी कशा पद्दतीन ह्या युथा मेरेन व्हरपाक शकतात, ह्यो सगळ्यो गजाली ह्या यूथ लिडरांचेर डिपेंड आसा. आनी त्या खातीर पक्ष कशा तरेन विश्वास ह्या यूथ लिडरांचेर दाखयता, कशा तरेन तांच्या भितरल्या स्कील, क्वॉलिटी, बुद्धिमत्ता हाचो उपेग करून घेता, हे पक्षाच्या स्ट्रॅटर्जीचेर आसा. आनी त्या खातीर पक्षाचेर डिपेंड आसा की ह्या यूथ लिडरांचो चडांत चड उपेग करून पक्ष हो मुखार वचपाक जाय. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अमित पाटकार हे यंग एनर्जेटीक पक्षाचे अध्यक्ष जावन आसात. त्या भायर विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हेवूय एक एंग्री यंग मॅन अशा पद्दतीन ताणें आपली एक वळख निर्माण केल्ली आसा. म्हणटकूच पक्षाच्या अध्यक्षा पासून विरोधी पक्ष फुडारी आनी त्याच्या सकयल ही येदी व्हडली यंग ब्रिगेड आयज पक्षा कडेन आसुनूय बीन जर काँग्रेस पक्ष तक मारपाक शकना जाल्यार म्हाका दिसता दोश हो खंय तरी काँग्रेस पक्षाच्या मुळांतूच खंय तरी आसा अशें म्हणचें पडटलें. आयज BJP भितर ज्या पद्दतीचें वातावरण आसा, सत्ता राखपाक लागून BJPन काँग्रेस पक्ष आनी हेर पक्षाचे आमदार जरी आपल्या वाटेन जरी हाडले जायत जाल्यार इलेक्शनाच्या वेळार तांच्या भितरूय झगड्यो जातल्यो, तांच्या भितरूय वादविवाद जातल्यो हातून मातूय दुबाव ना. म्हणटकूच अशा ह्या परिस्थितीन
काँग्रेस पक्ष आपली राजकीय रणनीती कशी आखता आणि बीजेपीतल्या ह्या इंटरनल कॉन्फ्लिक्टचा कसो वापर करता हाचेर काँग्रेस पक्षाचे यश थारतले. आता काँग्रेस पक्षान हाचो उपेग करून घेवप काय आपल्या झगड्यांचो उपेग भाजपाक करून दिवप हे पक्षाक थारोवचें पडटलें. कारण बीजेपी ही इंटेलेक्च्युअली अशा पद्दतीन तांची पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी आसता की अपोनंटा भितर झगडो लावन तांच्या भितर फूट घालून बीजेपी व्यवस्थित पद्दतीन पॉवर आपल्या हातान घेवपाच्या बाबतीत यशस्वी थारलेले आसा. म्हणटकूच ह्या सगळ्या गजालींचो विचार हो काँग्रेस पक्षाक करचो पडटलो. बरे बरे यूथ बरे बरे प्रोफेशनल हे काँग्रेस पक्षान ज्या अर्थान येवपाक लागल्यात तो एक पॉझिटिव्ह मेसेज हो आयज काँग्रेस पक्षाच्या बाबतीत समाजा भितर गेल्लो आसा. आणि हो पॉझिटिव्ह मेसेज कंटिन्यू उरप हे खूप गरजेचें आसा. कारण अशा पद्दतीची पॉझिटिव्हिटी ही खूप अभावान आमकां काँग्रेस पक्षान पळोवपाक मेळ्ळा. आता जर यंग लिडरांचो जर उल्लेख करचो जालो जाल्यार काँग्रेस पक्षाचे यूथ काँग्रेस अध्यक्ष आसात ॲडव्होकेट अर्चित नायक, त्या भायर आता अमित पालेकार, डॉक्टर केतन भाटीकार, प्रदेशाचे उपाध्यक्ष सुनील गवठणकार, श्रीनिवास खलप, एहराज मुल्ला, ट्रेवर फेर्नांडीस, ग्लेन काब्राल, ऋषभ फळदेसाय असे एका परस एक यंग लिडरशिप काँग्रेस पक्षाकडे आसा. गिरीश चोडणकराच्या वेळार तांच्या टिमी भितरले आपले वरद म्हार्दोळकार, मागीर जना भंडारी हेवूय लिडर आसात. कांय डिफरन्साक लागून आयज ते पक्षा पासून खंय तरी पयस दिसतात. म्हाका दिसता तांकांय आतां पक्षाच्या ह्या पुराय टिमी भितर एक्टिवली इन्वॉल्व करून घेवपाक लागूनय पक्षान म्हाका दिसता प्रयत्न करचो पडटलो. ह्या पुराय टिमीक घेवन काँग्रेस पक्ष कसो मुखार वयतलो आणि कशा तरेन आपली स्ट्रॅटर्जी आखून काँग्रेस पक्ष हो सत्तेर येतलो हो आता महत्वाचो प्रश्न आसा. आता ह्या घडयेक आताच्या ह्या परिस्थितीन ही यंग ब्रिगेड आसा म्हणून काँग्रेस पक्ष आपूण एकला चलो रे म्हणून नेट मारपाक जर सोदतलो जाल्यार प्रॅक्टिकली ते शक्य ना हे पयलीं आमी मानून घेवपाक जाय. तुमच्या कॅडराक संदी मेळपाक जाय, कॅडर बेज तिकिटीचें वांटप जावपाक जाय, ह्यो सगळ्यो गजाली ह्यो सांगपाक खूब बऱ्यो, पूण ऑन ग्राउंड ज्या पद्दतीन काम करपाक जाय, काम करून कॅडराक एक ताकद मेळोवन दिवपाक जाय आणि मागीर इलेक्शन्साक वचपाक जाय, त्या बाबतीत काँग्रेस पक्ष हो खूब फाटी आमकां पडलेलो दिसता. ह्या परिस्थितीन ही यंग ब्रिगेड घेवन काँग्रेस पक्षान जे हेर पक्ष आसात, फॉर एक्झाम्पल रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पार्टी, ह्या दोनूय पक्षांकूय तांणी आतां विश्वासान घेवचे पडटले. त्यावूय दोनूय पक्षां भितर बरे बरे यंग लिडर आसात. रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी ही तर युथाचीच पार्टी, तातूंत त्या पक्षाचे आमदार विरेश बोरकर हांणी आपली कॅपेबिलिटी सिद्ध करून दाखयल्ली आसा. मनोज परब ज्या पक्षाचे अध्यक्ष आसा तेवूय एक बरे यंग लिडर आसात. विश्वेश नायक, त्या भायर अजय खोलकार आणि कितलेशेच तांच्या कडेन तर यंग फळीच आयज रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी कडेन आसा. तशाच पद्दतीन आमच्या गोवा फॉरवर्ड पक्षा कडेनूय बीन यूथ लिडर्स आसात. दुर्गा प्रसाद आपलो दुर्गादास कामत आसा, मागीर विकास भगत आसा, कितलेशेच तांच्या कडेनूय यूथ लिडर आसात. म्हणटकूच ह्या सगळ्यांनी जर एकठांय आयले आणि एकठांय येवन जर तांणी एक स्ट्रॉंग अपोजिशन पर्याय जर गोंयकारां मुखार तयार करून दिलो आणि गोंया मुखा वयले सध्या जे प्रॉमिनंट प्रश्न आसात ते जर तांणी घेतले आणि जर ते इलेक्शनाक वचपाचो प्लान जर तांणी केलो जाल्यार निश्चितपणान लोकांक एक पर्याय अवेलेबल जातलो. जो मेरेन लोकांक ठाम आणि विश्वासार्ह अशा पद्दतीचो पर्याय मेळचो ना तो मेरेन लोक बीजेपीक सोडून तुमच्याकडे येतले अशी स्वप्नां ही म्हाका दिसता तुम्ही पळोवपाक शकना. बेठेच लोक नाराज आसात, लोक बेजार आसात म्हणून उठ्ठले आणि तुमच्याकडे येतले अशें केन्नाच राजकारणान जायना. राजकारणान एक विश्वास तयार करचो पडटा. जो विश्वास 2012 ह्या वर्सा मनोहर पर्रीकार हांणी लोकां भितर तयार केलो म्हणूनच काँग्रेसची सत्ता ही वचोन बीजेपी कडेन ती सत्ता येवपाक शकली. तशा पद्दतीचो विश्वास जो मेरेन अपोजिशन पार्टीचे लीडर लोकां भितर तयार करचे ना तो मेरेन भाजपा कडल्यान सत्ता फावो करून घेवपाची स्वप्नां ही अपोजिशन पार्टीक पळोवपाक मेळची ना. हो विश्वास तयार करपाक लागून आतां 10 म्हयन्याचो पिरियड
हो ह्या अपोजिशनाकडे आसा. ह्या 10 म्हयन्याच्या पिरियडान कशा तरेन ह्या सगळ्या लोकांच्या एकठांय रावन तुम्ही कशा पद्धतीन लोकां मेरेन वयतात हें खूब महत्वाचें थारतलें. कुल्ले जशे एकमेकाचे देंगे ओडून तांकां सकयल उडयता तशा पद्धतीची संस्कृती काँग्रेस पक्षान पयलीं पासून आसा. ती संस्कृती कशा पद्धतीन पयस करतले काय हे नवे यंग ब्रिगेड जे आता लिडर पक्षान आयल्यात तांकांय कुल्ल्या भाशेन तुम्ही सकयल वडीत रावतले काय तुम्ही तांकां वयर चडपाक संद दितले हाचेर काँग्रेस पक्षाचे यश थारतलें. काँग्रेस पक्ष कशा तरेन मुखार वयता आनी ह्या यंग ब्रिगेडीचो कसो वापर करता तें गोंयकार पळोवपा खातीर खूब उत्सूक आसात. हें गोंयकाराक पळोवंक मेळटलें काय कुल्ल्यांचो बाजार, कुल्ल्यांची संस्कृती हीच काँग्रेस पक्षान कायम उरतली तेवूय आमकां पळोवपाक जाय. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.